या स्पर्धेचा फायनल सामना आपण पाहत आहोत। नक्कीच स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सीमारेषे त्या पडद्याच्या आतमध्ये राहायचंय। चारी बाजूने गणेश तातले आपण सुद्धा लक्ष द्यायचंय आतमध्ये। चला पंच सामना सुरू करायचा आहे। रामकृष्ण काकडे तयार होते गोलंदाजी मार्कवरती। सामना प्रत्येकी 2 षटकांचा आहे। तो बिल्कुल रामकृष्ण काकड़े तैयार होते हुए स्ट्राइक लेने की तैयारी में इस समय मनोज घाटाल। अब देख रहे हैं महामुकाबला स्वराज ट्रॉफी का। रामकृष्ण काकड़े राइट मोड़ 2 विकेट से फाइनल की पहली गेंद। इस बार क्रॉस बैटेड शॉट खेलना चाह रहे थे मनोज घाटाल, लेकिन गेंद और बल्ले में मुलाकात नहीं। पहली गेंद डॉट बॉल। अच्छी शुरुआत। डॉट बॉल के साथ शुरुआत की रामकृष्ण काकड़े ने। रामकृष्ण काकड़े फिर से तैयार होते हुए राइट मोड़ 2 विकेट से। इस मैच के लिए दोनों भी मुख्य अंपायर उमेश केने और कृष्णा केने। ओहो एक और अच्छी गेंद, इन कटर, शार्प इन कटर, एक और डॉट आती हुई। अब लगातार 2 गेंदे डॉट डाली है। अब दबाव बढ़ता हुआ बल्लेबाज मनोज घाटाल के ऊपर। खाता खुला नहीं अभी तक। रामकृष्ण काकड़े फिर से लंबा रनअप के साथ। इस बार बैकफुट पर जाकर कट किया है। अच्छी फील्डिंग 30 यार्ड सर्कल में पॉइंट की दिशा में, और अब जाके खाता खुलता हुआ मनोज घाटाल और गावदेवी येवई का। तो रामकृष्ण काकड़े एक बार फिर से अब बायत के बल्लेबाज सामने लेफ्ट हैंडर, एक स्टाइलिश बैट्समैन, एक युवा यंग टैलेंट राहुल। टाइम कम खर्च करना है, समय के मामले में सहयोग करना है। इस बार देखना है, घुटना देख शॉट खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद और बल्ले में मुलाकात नहीं। अंपायर उमेश केने का इशारा था वाइड, और एक 22 के रूप में रन आता हुआ। तो कुल स्कोर है 3 रन बिना कोई नुकसान से। अब फिर से राइट हैंडेड बैट्समैन मनोज घाटाल, जो कि विशाखा एंटरप्राइजेस सिटी क्रिकेट के लिए खेलते हैं। इस बार दूर से बल्ला चलाया था, अच्छी गेंद, एक और शॉर्प इन कटर, डॉट बॉल। अब स्कोर जगह पे रुका हुआ है, थमा हुआ है बिना कोई नुकसान से। 3 रन। मनोज बहुत ही धीमी पारी खेल रहे। 3 डॉट गेंदे खेलिए मनोज ने। इस बार सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड लॉप किया है, बिल्कुल 6 रन। जो दबाव था वो दबाव को हटाते हुए बल्लेबाजी करते हुए मनोज घाटाल इस सिक्सर के मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। क्या शॉट खेला, बिल्कुल हाफ वॉली थी और सीधे बल्ले से लॉप किया था डाउन द ग्राउंड। 6 रन। फिर से क्रॉस बैटेड शॉट खेलना चाह रहे थे मनोज घाटाल। देखना है क्या कुछ हुआ है। अपील कर रहे हैं ऑपर संकेत पाटिल। तो इसी के साथ ओवर नंबर 1 खत्म होता हुआ इस मेगा फिनाले का। फील्ड सजाना है, एमडी स्पोर्ट हमने पढ़ा, बाद में आपको ही बल्लेबाजी करनी है। स्कोर 9 रन बिना कोई नुकसान से। हालांकि सिक्सर लगाने के बावजूद भी अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं रामकृष्ण काकड़े की। सिर्फ 9 रन खर्च किए। इस ओमसाई हमने लोना एसोसिएशन में जय बजरंग भावाले
3 ट्रॉफी के साथ में नंबर 1 पर रैंकिंग कर रहे, 2 पर माउली स्पोर्ट आमने, तीसरे नंबर पर साई स्पोर्ट्स किरौली, चौथे नंबर पर एमडी स्पोर्ट आमने पड़ा। तो देखना है आज अगर एमडी स्पोर्ट आमने पड़ा इस प्रतियोगिता को जीतते तो बिल्कुल दूसरे पायदान पर पहुंचेगी। संकेत आते हुए दूसरा ओवर लेकर आखिरी ओवर है पारी का। स्लॉक करना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले में मुलाकात नहीं, लेग बाय का इशारा था हुआ। इसी बीच एक चीकी सिंगल पूरा होता हुआ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 10 रन बिना कोई नुकसान से। अब फिर से जिसने पहले ओवर में सिक्सर लगाया वो मनोज घटल अब स्ट्राइक पर। संकेत राइट मोर द विकेट से बहुत ही लंबा रन अब संकेत का। इस बार बैकफुट पर जाकर कट किया है, गेंद जा रही है पॉइंट सीमा रेखा की तरफ, बहुत ही तेज आउटफील्ड और नॉन स्टॉप सीमा पार 4 रन। थँक्यू डीजे। तर नक्कीच आपण एका छोट्याशा स्वागत आणि सन्मानाकडे बोलत आहोत। रवी कोट ज्यांनी आम्हाला चेंडू स्पॉन्सर केला त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत। विनायक जाधव यांना विनंती असेल की आपण रवी कोट यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। रवी कोट आपण पुढे यायचंय। नक्कीच नानकर गावचे समाजसेवक आणि आमचे चेंडू स्पॉन्सर सुद्धा आहेत। इस बार मिस टाइम कर बैठे, देखना है खिलाड़ी दौड़ रहे लेकिन नहीं लपक पाए। इसी बीच दूसरे का अवसर है और दूसरा आसानी से पूरा होता हुआ। अब देखना है तीसरे का प्रयास करे और तीसरा भी पूरा होता हुआ। खराब फील्डिंग वहां पर और 3 रन पूरे होते हुए 3 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन बिना कोई नुकसान से। अब देख रहे हैं मेगा फिनाले स्वराज्य ट्रॉफी 2021 का ऑर्गेनाइज किया है स्वराज स्पोर्ट नानकर ने। लगातार फील्ड में परिवर्तन होता हुआ। विकेट के पीछे हम देख सकते हैं विकेट कीपर गुनेश पटेल जो कि अच्छी बल्लेबाज है। इस बार देखना है नो बॉल, बीमर का इशारा था हुआ, अच्छा शॉट खेला है, गेंद जा रही है बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा पार 4 रन, साथ में नो बॉल। तर नक्कीच विश्वनाथ जाधव आणि सुजित जाधव या दोन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान करणार। विनायक जाधव यांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण पाहुण्यांचा मान सन्मान करायचा आहे। तो बिल्कुल अगली गेंद फ्री हिट है संकेत। इस बार देखा पर का छोड़ दिया, बिल्कुल लेग स्टंप को मिस करती हुई गेंद, वाइड का इशारा था हुआ। स्कोर अब 1 रन से आगे बढ़ता हुआ 23 रन बिना कोई नुकसान से। त्यानंतर विश्वनाथ जाधव यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। यावेळेस नक्की चांगला चेंडू म्हणावा लागेल, संकेत वापसी करतोय। स्कोर अब 23 रन बिना कोई नुकसान से, आखिरी ओवर चलता हुआ। फाइनल चालू नंतर करू ना आपण। इस बार शॉर्ट टर्म फुल, देखना है पावरफुल और गेंद सीमा रेखा पार होती हुई 6 रन। तो अब स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 29 रन, 29 रन बिना कोई नुकसान से। अच्छी बल्लेबाजी पहले दिन से हम देख रहे हैं राहुल और मनोज घाटाल की। आखिरी गेंद बची है इस फाइनल के पहले पारी की। इस बार अच्छा शॉट, देखना है गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में, खिलाड़ी मौजूद है, गेंद को उठाया, थ्रो किया और रनआउट के रूप में ये पहला विकेट गिरता हुआ आखिरी गेंद पर। तो कोल स्कोर बनाए 2 ओवर के समाप्ति पर 30 रन और जीतने के लिए 31 की चुनौती रखी है। जल्द से जल्द फील्ड सजाना है। वही
येवई संघाचा कर्णधार आपण टीम मीटिंग घेऊ नका आणि हनुमान तरे खूप एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि विनंतीशील आपल्याला की आपण एकच जमू नका विकेट जरी पडला असेल कारण की आपला एक चांगला संघ आहे आणि एक जबरदस्त फलंदाजी पाहिली आपण आणि अंतिम सामना जिंकण्यासाठी एमडी स्पोर्ट आमनेपडा संघासमोर जे आव्हान इथं मात्र उभं केलंय खूप मोठं आव्हान म्हणावं लागेल अशा स्थितीमध्ये कारण की पाहतोय सूर्य नाही आहे आणि खूप थंड वातावरण आणि अशा वातावरणामध्ये फटकेबाजी करणं सोपं नसते. चला लगेच आपण क्षेत्रक्षण लावून घ्या आणि हनुमान तरे आपल्याला विनंती आहे की आपण टीम मीटिंग घेऊ नका. चला जे पण काही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत ते जागेवरून उभं राहून घ्यायचे आहेत. तो बिल्कुल मैं फिर से आवाज देना चाहता हूँ इस टूर्नामेंट के 2 आखिरी ओवर के लिए बहुत ही पावरफुल कमेंटेटर सुनील पवार को. अनेक अनेक धन्यवाद विजय घरत. तर निश्चित विनंती आहे की आपण टीम मीटिंग घेऊ नका. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. हनुमान तरे मी आपल्याला वारंवार सांगतो की आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. एक आदर्श संघ तुमचा आहे, एक आदर्श व्यक्तिमत्व हनुमान तरे यांचं आहे आणि अपेक्षा खूप काही आहे. ती अपेक्षा तुम्ही निश्चित पूर्ण करणार. तर एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा कर्णधार चला आपण सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचा कर्णधार चला आपण लगेच सलामी जोडी पाठवायची आहे कारण की वेळ खूप कमी आहे आणि टाळ्यांचा आवाज. चला येवई संघाचा कर्णधार चला आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. वारंवार आम्ही सूचना करतो त्याचं आपण पालन करायचं आहे आणि तर पहिले षटक टाकण्यासाठी तर मात्र गोलंदाज निश्चित मनोज याला पाचारण केलेलं आहे. खूप मोठं नाव येवई संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण या खेळाडूचा उल्लेख करतोय. निश्चित आहे बघा येवई संघाचा संगणक आणि खास मी विनंती करेन हनुमान तरे यांना की विकेट जरी पडला तरी आपण एकत्र जमू नका. जेव्हा चॅम्पियन बनाल तेव्हा मात्र आपण एन्जॉय करा. त्यापूर्वी मात्र आपण जागेवर थांबायचे सर्व खेळाडूंनी. तर 12 चेंडूमध्ये 31 धावाचं टार्गेट उभं केलंय अंतिम सामना जिंकण्यासाठी एमडी स्पोर्ट आमनेपाडा या संघासमोर येवई संघाने. निश्चित VIP डायव्हर जे सर्व आमचे मान्यवर आहेत त्यांनी खास करून माझ्या मायबाप लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी आयोजकांच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन करेन. इथं मात्र संपूर्ण चेच्या माध्यमातून या क्रीडानगरीला सजवले मंडप डेकोरेट. पहिल्या चेंडूवर फटका पासतोय आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र विकेट प्राप्त करतोय. एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. इथं मात्र जागेवर थांबायचं आपण जागेवर थांबायचं आहे. खूप खूप धन्यवाद येवई संघाचा संगणक. मी आभार व्यक्त करेन इथं मात्र डीजे च्या माध्यमातून ज्यांचं आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवलाय आणि मी आभार व्यक्त करेन सौराज्य स्पोर्ट नानकर यांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं आपला किमती वेळ काढून आपण लागोपाठ पहिल्या दिवसापासून इथं आलात आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. मी अभिनंदन करेन सर्व देणगीदाराचं ज्यांच्या माध्यमातून खूप लाख मोलाचं सहकार्य मिळालंय. सौराज्य स्पोर्ट नानकर यांच्या माध्यमातून मी अभिनंदन करेन. खास आमचे दोन्ही पंच पहिल्या दिवसापासून खूप छान असं पंचाची भूमिका पार पाडली आतापर्यंत पाहतोय आपण. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. तर काय जबरदस्त सुरुवात करतोय एक महान ऑलराऊंडर मनोज पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय आणि आता मात्र रोशन यांच्यावर जबाबदारी असेल कारण की पहिल्या चेंडूवर पाहतोय की आपण ज्या प्रकारे फलंदाज बाद झाला होता गुणेश दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरलाय आणि हा क्षण निश्चित कवचित टर्निंग पॉईंट ठरेल काय. याच पाहता अजून एक वेगवान चेंडू आणि इथं मात्र थोडस खराब बॅकअप केलं होतं. लेग बायचा इशारा ते पंचाच्या माध्यमातून खातं उघडल्या गेलं. आता मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचं या लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 30 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा इथं मात्र कंप्लीट करावं लागेल चॅम्पियन बनण्यासाठी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. जबरदस्त परफॉर्मन्स करून अंतिम फेरीत दाखल केला होता पण इथं मात्र पाहतोय कठीण आव्हान आहे आणि अशा स्थितीमध्ये एवढं सोपं नाही आहे की या 30 धावा पूर्ण करणं. यावेळेस पाहता अतिशय चांगल्या लेंथवरचा चेंडू टप्पापर्यंत खाली जातोय. बाकीचं काम पूर्ण करतोय हनुमान तरे ज्यांनी यावर्षी संघाची खूप छान एक बांधणी केली आणि त्याचा संघ काय जबरदस्त परफॉर्मन्स करतोय या अंतिम सामन्यामध्ये. मनोज अतिशय चांगला तिकट मारा करताना पाहतोय आपण. येवई संघाच्या माध्यमातून रफ्तार के सौदागर वेगवान गोलंदाजी करताना पुढचा चेंडू
याच पात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, फटका फशील काय एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल आणि अजून एका फलंदाजाला इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. चला आपण पावलं वेगात वाढायचे आहेत. रोहन येतोय क्रमांक आता मात्र पाहतोय 4 वर फलंदाजी करण्यासाठी. सेमीफायनलचा सामन्यातला हिरो होता रोहन. यांनी ज्या प्रकारे खूपच छान फटकेबाजी केली. पॅक क्राऊड पाहतोय आपण, खूपच छान. प्रत्येक लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकाचं मोलाचं सहकार्य आणि कुठलाही खेळ असो विजयग्रस्त क्रिकेट रसिकाचं सहकार्य सर्वात मोठा असतोय. मी स्वराज्य स्पोर्ट नानकर यांच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करेन. ज्या प्रकारे तुमचं लाखमोलाचं सहकार्य पहिल्या दिवसापासून तर अंतिम सामन्यापर्यंत मिळालंय. याच पता प्लेगचा फटका, सुरेख फटका आहे. चेंडूला भिरकावलाय, इशारा काय पाहायचाय. स्क्वेलेगच्या वरतून हा षटकार. पण या फलंदाला विसरून चालता येणार नाही. एक हाती सामना फिरवण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. म्हणूनच एमडी स्पोर्ट आमनेपाडा खूप एक मोठं नाव आहे. ज्या संघाकडे रोशन सारखा एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. काय जबरदस्त शॉट फ्लिकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्क्वेलेगच्या वरतून चेंडूला फेकून दिले. षटकार वसूल करतोय. षटकारी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 7. षटकातला अंतिम चेंडू मनोज सज्ज होतोय टाकण्यासाठी. समोर डावखुरा फलंदाज रोशन एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केली. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. काय घडलंय पाहायचंय. बीट होतोय फलंदाज, बीट होतोय यष्टी रक्षक. चेंडू मात्र फायनली रिजन कडे ट्रॅव्हल होतोय. 2 धावा सहज अतिशय वेगात पूर्ण करताना पाहतोय आपण. फक्त आणि फक्त चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय आपण. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 31 धावाचं लक्ष्य टार्गेट स्वीकारताना हवी तशी सुरुवात पाहायला मिळाली नाही. पण संघर्ष करताना पाहतोय आपण डावखुरा फलंदाज इथे मात्र रोशनच्या बॅट मधून आता प्रत्येक षटकार निघाले. सहा चेंडू आणि 22 असं समीकरण. चला आपण वेळ कमी घ्या, सातत्याने आम्ही हाच उल्लेख करतोय. सज्ज होताना गोलंदाज राहुल, अजून एक मोठा ऑलराऊंडर. आई गावदेवी स्पोर्ट एवढी संघ चॅम्पियन बनेल काय हा प्रश्न निर्माण झाला असेल तिच्या पाठीराखीच्या मनामध्ये, की मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा चॅम्पियन बनेल. पहिला चेंडू खराब लाईन, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 10. 21 धावेची असून आवश्यकता असेल चॅम्पियन बनण्यासाठी. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे सर्वेसर्वा पाहतोय आपण. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. एमडी साहेब हे सुद्धा व्यासपीठावर आहेत. याच पाहता पुलचा फटका, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. काऊ कॉर्नर सीमेच्या बाहेर जाईल. सीमा पार हा चौकार. पाच चेंडू 17 सामना संपला नाही, कारण की सेमीफायनलचा मागच्या सामन्यातला हिरो इथं मात्र खेळपट्टीवर आहे, तो म्हणजे रोहन नावाचा हा फलंदाज. 5 चेंडू आणि 17 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. याच पाहता कडक का सुपर धमाका पाहतोय आपण. जबरदस्त प्रयत्न केला होता तिथं मात्र चेंडू निघून जातोय. काऊ कॉर्नरच्या वरतून षटकार. मी सांगितलं होतं की जेव्हा रोहन खेळपट्टीवर आलाय एक हाती सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. काय सुरेख फलंदाजी इथं मात्र पाहतोय आपण. सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठं. अंतिम सामना खूप एक रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. नानकर गाव जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा एक कोहिनूर हिरा म्हणून ज्याची ओळख आहे, अक्षय थेटे यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम अक्षय. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अक्षय थेटे, यावेळेस मात्र आवाज आला होता. हा टर्निंग पॉइंट ठरेल काय सामन्याचं, कारण की झेल इथं मात्र सोडल्या गेलं. निराश असेल तिथे मात्र हनुमान तरे. चला आपण एकत्र जमू नका, आम्ही वारंवार हेच सांगतोय. मी निश्चित नानकर गाव जर म्हटलं तर या गावाचा एक टेनिस क्रिकेटपट्टू ज्याचा नेहमी सातत्याने उल्लेख केला जातोय, मग भिवंडी असो की आउट ऑफ भिवंडी, अक्षय थेटे नावाचा एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू
यांचं आगमन झालेलं आहे. मी अक्षय थेटे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण बाउन्सर चेंडू कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं. या बाउन्सरचा 1 फॉर 1 चा इशारा करताना इथं मात्र पंच पाहतोय आपण उमेश केनेसराच्या माध्यमातून. दोन चेंडू 10 असं समीकरण. यावेळेस पात्र फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शेल सोडल्या गेलं. पण इथं मात्र पूर्णपणे चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना इथं मात्र आई गावदी स्फोट येऊ या संघ. कारण की इथं मात्र फक्त चेंडू शिल्लक आहे तो 1 आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावाची आवश्यकता. मी आदरणीय सचिन शेलार आयोजक कमिटीचे मेंबर सचिन सेलार आपण यायचं आहे व्यासपीठाच्या समोर. 1 चेंडू 9. राहुल वापसी करून देतोय आपल्या संघाला. चॅम्पियन बनेल काय या चेंडूवर येऊ या संघ. आणि याच बरोबर पाहतोय आपण टॉप आहे चेंडू फायनल एक रिजन कडे आणि चॅम्पियन हो का चॅम्पियन इथं मात्र बनल्या गेलं. आई गावदी स्पोर्ट येऊ या संघ. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली आणि पहिल्यांदा पाहतोय की आपण एवढ्या मोठ्या टुर्नामेंटचं विजेतेपद पटकावतोय. हनुमान तरे या खेळाडूला सलाम असेल. काय संघाची चांगली बांधणी केली आणि त्याचा परिणाम पाहतोय की इथं मात्र त्याचं फळ मिळालंय. चॅम्पियन बनलाय इथं मात्र येऊ या संघ. आणि लागोपाठ दुसरा सामना इथं मात्र जिंकून दिले. चॅम्पियन बनून देण्यामध्ये मोलाचा सहकार्य ज्यांचा हवाय तो म्हणजे मनोज ठरतोय सामनावीर. मी परत अक्षय थेटे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचंय. एक जबरदस्त खेळाडू म्हणून सातत्याने उल्लेख करतोय. वेलकम अक्षय इज अ ग्रेट. नानकर गावाचा हा टेनिस क्रिकेट मधला कोहिनूर हिरा पाहतोय आपण. लिटिल मास्टर निश्चित अक्षय थेटे यांचं आगमन होताना पाहतोय आपण. एक जबरदस्त भरीव कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. वेलकम अक्षय, स्वागत आहे आपलं. तर निश्चित दोन्ही संघाचे संघटक आपण संपूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. प्राइस बक्षीस संमेलन जेव्हा सुरुवात होईल ते मी आपल्याला घेऊन जातोय निश्चित विजय ग्रह त्यांच्याकडे. तर नक्कीच आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे गेलो आहोत. नक्कीच अक्षय थेटे उत्कृष्ट खेळाडू आहे नांदकर संघाचा. नांदकर गावाचा हा हिरा कोहिनूर हिरा त्याचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. तुकाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. अक्षयला आपण सिटी क्रिकेटमध्ये सुद्धा खेळताना पाहतोय. त्याच्यानंतर आउट ऑफ भिवंडीमध्ये सुद्धा त्याला खेळताना पाहतोय. एमर्जिंग प्लेअर आहे हा TDPL मधला. तसेच अक्षय कोले आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. चला तिन्ही संघांनी ते यायचं आहे. चला अक्षय कोहली सुद्धा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे नांदकर गावाचा. उत्तम घरत यांचा स्वागत आणि सन्मान होत आहे हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून. नक्कीच एक मायेची शाल आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. त्यानंतर सुजित जाधव आपण सुद्धा पुढे यायचंय. झाला का? संतोष पाटील आपण सुद्धा यायचंय. नक्कीच मी पुन्हा एकदा हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतोय की संतोष पाटील जे आमचे चेंडू स्पॉन्सर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच त्यानंतर आमचे उत्कृष्ट पंचगिरी A1 जोडी. नक्कीच मी प्रथम उमेश किने यांना आवाज देऊ इच्छितो. आपण आपल्या स्वागताचा नक्कीच उमेश केने यांचा स्वागत आणि सन्मान होत आहे. मी महेश पटेल यांना विनंती करतोय की उमेश केने सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट पंचगिरी 3 दिवस. नक्कीच महेश पाटील यांच्या शुभ हस्ते पंच उमेश केने मॅन फ्रॉम गुरवली निंबोली उत्कृष्ट पंच त्यांचं स्वागत आणि सन्मान करत होतो मी. त्यानंतर कृष्णा केने यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सुभाष घरत यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान झालेला आहे. नक्कीच त्यानंतर कृष्णा केने एक अजून उत्कृष्ट दर्जाचे पंच त्यांच्या मार्फत 3 दिवस उत्कृष्ट अशी पंचगिरी आपण पाहिली. तर अजून
नक्कीच आजच्या दिवसामध्ये रंग भरला. माझ्यासोबत व्हॉइस ऑफ भिवंडी सुनील पवार यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. मी महेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनील पवार कॉमेंटेटर एक भिवंडीतील उत्कृष्ट समालोचक त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करीत आहोत. निश्चित मित्रांनो आपण सतत पहिल्या दिवसापासून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट समालोचन केलं आणि खास ओळख देण्याची आवश्यकता आहे. भिवंडी